एकीकडे अवघ्या देशाचं लक्ष बारामती लोकसभेमध्ये काय होणार याकडे लागलं असताना विधानसभेला देखील पवार विरुद्ध पवार असाच संघर्ष बारामतीत होणार असल्याचं चित्र सध्या आहे। लोकसभेला नणंद विरुद्ध भाऊजे असा संघर्ष झाला तर विधानसभेला दोन भाऊच आमने सामने येणार आहेत का या चर्चा आहेत। नेमकं काय चाललंय बारामती विधानसभा मतदारसंघात जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर लाईव्ह। लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जूनला लागणार आहे। अवघ्या देशाचं लक्ष बारामती मतदारसंघाकडे आहे। 4 जूनला बारामती नेमकी कोणाची हे स्पष्ट होणार आहे। बारामतीवर अखेर राजकीय वर्चस्व कोणत्या पवारांचं हे 4 जूनला स्पष्ट होईलच। मात्र लोकसभा निवडणुकीचा निकाल येणंही बाकी असून विधानसभेसाठी मात्र दोन्ही पवार गट कामाला लागलेले दिसतात। लोकसभेला ज्याप्रमाणे नणंद विरुद्ध भाऊजे ही हाय प्रोफाईल लढत बारामतीत झाली, तशीच लढत विधानसभेला दोन भावांमध्ये होणार का या चर्चा सध्या बारामतीतल्या कट्ट्यांवर रंगताना दिसतायत। लोकसभेचा दुरळा खाली बसतो न बसतो तोच बारामतीत पवारांच्या दोन्ही गटातील यंग ब्रिगेड पुढील विधानसभेसाठी आतापासूनच तयारीला लागलेली आहे। चुलत्या पुतण्यानंतर आता बारामतीत दोन भावांमध्ये सामना रंगण्याची शक्यता आहे। त्याला कारणही तसंच आहे, कारण दोन्ही गटांकडून विधानसभेसाठीची चाचपणी सुरू झालेली दिसतेय। लोकसभा निवडणुकीपासूनच अजित पवारांचे सख्खे पुतणे असलेले युगेंद्र पवार राजकारणात सक्रिय झालेले दिसले। त्यांनी त्यांच्या आत्यासाठी म्हणजेच सुप्रिया सुळे यांच्यासाठी लोकसभेचा प्रचारही जोरदार केला। आता युगेंद्र पवार विधानसभेच्या निवडणुकीची पूर्वतयारी करताना दिसतात। त्यांनी बारामतीत जनता दरबाराचं आयोजन करत नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा धडाका लावलेला आहे। तसंच सामान्य लोकांच्या भेटीगाठीही त्यांनी वाढवलेल्या दिसतात। दुसरीकडे अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांनीही राष्ट्रवादी भवनात जनता दरबार घेत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि युगेंद्र पवार यांना प्रत्युत्तर दिलं। त्यामुळे आता चुलत्या पुतण्याच्या राजकीय धुलवडीनंतर या दोन चुलत भावांच्या जनता दरबाराची बारामतीत जोरदार चर्चा सुरू झाली आहे। हा जनता दरबार आणि ह्या सर्वसामान्यांच्या भेटीगाठी म्हणजे विधानसभेची नांदी आहे का, विधानसभेची पूर्वतयारी आहे का, असाही सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे कमेंट नक्की करा। धन्यवाद।